अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शेत तालुका करवीर येथील श्रीरामनगर परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून एकावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी शिरोली MIDC पोलीस ठाण्यामध्ये तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसातून मिळालेली माहिती अशी की शेख ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 1883-1 मधील मालकी हक्कावरून फिर्यादी आणि आरोपी यांच्यात जुना वाद सुरू आहे। या वादाचे प्रकरण सध्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। 5 मार्च 2026 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी विकास रघुनाथ पाटील आणि जखमी अवधूत विष्णू पाटील हे संबंधित जागेतील शेडमध्ये इलेक्ट्रिकल साहित्य ठेवत होते। यावेळी आरोपींनी तिथे येऊन तुझे इथे काय संबंध आहे असे म्हणत वाद उकरून काढला। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। आरोपी मधुकर पाटील यांनी आपल्या हातातील लोखंडी रॉडने अवधूत पाटील यांच्या डोक्यात गंभीर वार केला। तसेच अन्य आरोपींनीही फिर्यादीला धक्काबुक्की करत जखमीला मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी मधुकर गणपती पाटील, तुषार मधुकर पाटील, सुवर्णा मधुकर पाटील सर्व राहणार माळवाडी पाटील गल्ली शिये यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेत अवधूत विष्णू पाटील वय 42 हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। शिरोली MIDC पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल PB चौरे करत आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।